नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आपली यात्रा आहे तिकडे निघालो आहे. गावाकडून भावंड वहिनी वगैरे सगळी बहीण नंतर येणार आहेत. मग आपण इकडून पुण्यावरून चाललो आहे. पुढे जाताना मित्राला घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर चला ओका, आता आपण मित्रांनो आपण चाललो आहे. आता बरंच लांब आल्याच्या नंतर व्हिडिओ सुरुवात केली आहे, कारण ट्रॅफिकमध्ये असल्यामुळे जास्त व्हिडिओ बनवलं नाही तिकडं. मग कशा प्रकारे मोठे मोठे डोंगर आहे तिकडं. कुठेतरी बैलगाडा शर्यत दिसते, त्यामुळे गाड्या चालल्या ते. आतापर्यंत बऱ्याचशा गाड्या भेटल्या, कारण ज्यात बैलगाडा शर्यतीसाठी असणारी बैल होती. इकडे करवंदाच्या जाळ्या खूप आहेत, परंतु अजून करवंदे पिकलेले नाही, त्यामुळे आपण काही कुठे थांबणार नाही. आता उन्हाळा सुरू झाला, त्यामुळं का बोरवेल बी घ्यायला सुरुवात झाली जास्त, कारण पाण्याची काही कमी तरता वाचायला लागल्या बोर घेतातच. मग आपण आता वीरमध्ये आलो आहे. येथे मस्कोबा मंदिर खूप मोठं मंदिर आहे. बघा कमान दिसते. श्रीनाथ मस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर. वीरगाव आलं. काही समोर दिसते ते मंदिर आहे. बरेचसे संडे असल्यामुळे बरेचसे लोक आहेत तिकडं. आता मित्रांनो आपण मंदिराच्या दिशेने निघालोय. एक वर्ष यात्रेला आलो त्यावेळेस इकडं आकाशा शर्ट गर्दीमुळे फाटला होता माझा. डबल शर्ट असल्यामुळे काही ते टेन्शन नाही झालं, प्रॉब्लेम नाही आला. पण तो अख्खा शर्ट फाटला होता, काहीच नव्हतं राहिलं त्याचं गर्दीमध्ये. चला आपण आता मंदिरात जाऊ, परंतु तिथं काही व्हिडिओ काढून देणार नाही. आपण प्रयत्न करणार छोटंसं का होईना व्हिडिओ घेण्याचं. तिथं गर्दी खूप दिसते. का तो का देव दिसते तो का तिथं लिहिलेले व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. आपण थोडा मोबाईल हातामध्ये घेतला आहे. मग आपण आता तिथनं ही करून दुसऱ्या साईडने दर्शन पुरुषांसाठी दुसऱ्या साईडने आहे, तिकडं निघालो आता. असं वैसर्जाचं चांग भलं. मग आता आपण पुन्हा रिटर्न निघालो, कारण आपल्याला पुढे देवाला जायचं आहे. मग आता वीर डॅमच्या तिथं आपण आलो आहे. थोडं वीर डॅम पाहणार, पाणी कसं काय काय आहे थोडं थांबून.
मग आता वीर डॅमपासून आपण निघालो का. इकडं कसं काय पाण्याची निर्मिती होती इथे पाण्यापासून. खूप पाणी चालले बघा इकडं कॅनल आहे बघा. डॅम इकडे आहे. बरेच लोक कोदड्या वगैरे धुवायला आले. बघा गोधड्या सगळीकडे दिसत आहे. एवढी गार हवा येते नाही तर खूप भारी वाटतंय. फायनल मित्र आपण एका मंदिराच्या जवळ आलं. बघा समोर दिसतं तिथे जायची आपल्याला. तिथे यात्रा आहे. अजून काय आपली गाडी आलेली नाही आहे. भाऊन त्यांनी येतात अजून तिकडून. कसली गर्दी दिसते. खूप गर्दी दिसते इकडं. बऱ्याच वर्षानंतर आलो आहे आपण इकडं. त्यामुळे जास्त रोड पण माहीत नव्हता. एवढं लक्षात राहिलेलं नव्हता. का आता आपल्या गाडी लावायची जागा बघितली. गाडी लावली आणि आपण आता मंदिराच्या दिशेने निघालो आहे. बघा आता आपण मंदिराकडे चाललो या. खूप बरंच लांब चालत यावं लागलं. खूपच गर्दी दिसती या. तर बघा फायनल मित्र आपण आता मंदिराच्या दर्शन घ्यायला जाणार आहे आतमध्ये. काही समोर मंदिर आहे ते जायचे. बरेच लोक झोपलेले पण दिसते तिथं. कारण काही रात्री आलेले असते त्यांनी मुक्काम करून इथं नाचल्याच्या नंतर इथं झोपतात. मग आपण दर्शनासाठी जाणार पण खूप गर्दी इथं पण आहे.
इकडे दुकानं बसलेली इथं, नारळाचे वगैरे, पेढे वगैरे सगळं काही आहे. बरेचसे लोक झोपले ते, काही गप्पा मारत बसले ते. काही तर बऱ्याचशा मूर्ती आहेत, कशाचे आहेत माहीत नाही, पण खूप आहेत. इकडल्या साईडला पण आहेत. इकडं पण मंदिर दिसतंय. इथं पण कसलं तरी देव आहे, कोणता तरी. इकडं पण आहे.